नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नातं भाग 1. स्वयंपाकघरातून येणारे जोरजोरात हसण्या बोलण्याचे आवाज ऐकून ड्रॉइंग रूममध्ये आवराआवर करणाऱ्या कविताच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या. तिची थोरली जाऊ विना तिच्याकडे आली की नेहमीच असं व्हायचं. सकाळचा चहा, न्याहारीचे पदार्थ, त्यानंतर भाज्या, कोशिंबीर, आमटी, ताक सगळं कविता करते. अन पोळ्या करायची वेळ आली की नेमकी विना स्वयंपाकघरात येते. कविता, चल थोडा वेळ बाहेर बैस, विश्रांती घे, मी पोळ्या करते. कवितानं नाही म्हटलं तरी सुद्धा ती बळजबरीने तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढते. विनाच्या मदतीसाठी प्रशांत, कविताचा नवरा, लगेच स्वयंपाकघरात येतो. आता कवितानं तिथं नुसतं उभं राहणं काय करायचं? विनानं प्रशांतमध्ये चालणारी बाष्कळ बडबड आणि चिल्लर विनोद तिला संताप आणतो. विनाचा तिला तिटकारा वाटू लागतो. प्रशांत तिचा धीर असला तरी आता तो कविताचा नवरा आहे. दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्याबरोबर इतक्या मोकळेपणाने वागणं शोभतं का? पण प्रशांतशी या विषयावर बोललं तर तो उलट कवितावरच रागवतो. तिचे विचार किती कोते आहेत, ती किती क्षुद्र आणि संकुचित विचार करते. विनाकारणच नवऱ्यावर किंवा जावेवर संशय घेते वगैरे वाटेल ते ती तिला ऐकवते. कविताच्या लग्नाला 3 वर्ष होत आहेत. एवढ्या काळात विनावरून त्यांचे अनेक वेळा भांडणं झाली आहेत. विनाचा नवरा म्हणजे प्रशांतचा मोठा भाऊ बंगळुरूला असतो. त्याची नोकरी तिथे आहे. मुलांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून विना बंगळुरूला नाही गेली. ती मुलांना घेऊन शेजारच्या शहरात स्वतःच्या आई वडिलांकडेच राहते. आईच्या घरात असल्यामुळे तिला मुलांची काळजी नाही. मनात येईल तेव्हा ती सरळ प्रशांतच्या घरी येऊन धडकते. ती आली की कविताचे ते दिवस फार वाईट जातात, कारण प्रशांत सगळा वेळ वहिनीसोबतच असतो. ती गेली की कविता कशीबशी स्वतःला थोडी सावरते. तिचे अन प्रशांतचे ताणलेले संबंध जरा सुरळीत होतात तोवर विना पुन्हा येऊन पोहोचते. एकदा तर कहरच झाला. कविता आपल्या खोलीत होती. विना दुसऱ्या खोलीच्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. कविता खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला प्रशांत विनाच्या खोलीतून बाहेर येताना दिसला. काय झालं प्रशांत? वहिनींची आंघोळ झाली का? नाही, अजून नाही झाली. मग तू त्या खोलीमध्ये काय करत होतास? तर टॉवेल विसरली होती वहिनी, तो द्यायला गेलो होतो. पण त्यांनी मला हाक मारायची. टॉवेल द्यायला तू का गेलास? कविताने चिडूनच विचारलं. झालं का तुझं सुरू? मी टॉवेल द्यायला गेलो होतो, वहिनीबरोबर आंघोळी करत नव्हतो. तू इतका घाणेरडा विचार कसा करू शकतोस? तसंच संशय घेतेस. किती कोत्या मनाची आहेस ग. जरा स्वच्छानं मोकळ्या मनानं विचार करत जा, प्रशांतने संतापून म्हटलं आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी विना वहिनी परत जाणार होती. प्रशांत ऑफिसला जाताना तिला बसमध्ये बसवून देणार होता. कविताला हुश्य झाली. गेले 4 दिवस विनामुळे तो ऑफिसलाच गेला नव्हता. विना आणि प्रशांत गेले तसा एक मोठा निश्वास सोडून कवितानं स्वतःसाठी छानसा कपभर चहा करून घेतला आणि ती सोफ्यावर येऊन बसली. विना आली की कविताचं डोकं दुखायला लागतं. प्रशांत आणि विनाची जवळीक खटकणारी असते. जेवताना, टीव्ही बघताना, सिनेमाला गेले तरी ते दोघं सतत जवळजवळ असतात. विनानं आपले पाश असे आवडले आहेत की प्रशांत पूर्णपणे तिच्या आहारी गेला आहे. विना घरात असताना कविताला न घर स्वतःचं वाटतं ना नवरा आपला वाटतं. स्वतःच्या घरात, स्वतःच्या संसारात तिला फार परक्यासारखं, उपऱ्यासारखं आणि अपेक्षित वाटत असतं. विचार करता करता तिचा बसल्या जागी डोळा लागला. मोबाईलच्या घंटीने ती दचकून जागी झाली. हॅलो हॅलो, नमस्कार वहिनी, मी आनंद बोलतोय. आज प्रशांत ऑफिसला का नाही आला? एक महत्वाची मीटिंग होती. फोनवर रिंग जाते पण उचलला जात नाही. काही गडबड नाही आहे ना? आनंदनं काळजीने विचारलं. दोघेही एकाच ऑफिसात, एकाच विभागात होते आणि त्यांची चांगली मैत्रीही होती. प्रशांत ऑफिसला पोहोचलेच नाहीत. कवितानं दचकून विचारलं. पण ते तर सकाळी 9लाच बाहेर पडले होते. नाही वहिनी, तो आलाच नाही आणि फोनही उचलत नाही. एवढं बोलून आनंदनं फोन बंद केला. कविता काळजीत पडली. एव्हाना दुपारचे 2 वाजले होते. तिनं प्रशांतला फोन केला. फोन उचलला गेला नाही. कविता घाबरली. काही अपघात वगैरे? तिला एकदम भीती वाटली. तिने विनाला फोन केला. विनानंही फोन उचलला नाही. तिच्या वडिलांकडे लँडलाईनवरून फोन केला.
तिची आई म्हणाली, अजून ती घरी आली नाही. अगदी 10:30 वाजता बसमध्ये बसली होती, तरी 1:30 पर्यंत घरी पोचायला हवं. एव्हाना 2:30 वाजून गेले. कविता आत बाहेर करत वीणा, प्रशांत आणि वीणाच्या माहेरी फोन लावत होती. शेवटी एकदाचा 4:30ला प्रशांतचा फोन आला. घाबरलेल्या कविताने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पण प्रशांतचं स्पष्टीकरण ऐकून कविताच्या रागाला पारावर उरला नाही. प्रशांतनं असं कोणतं स्पष्टीकरण दिलं असेल हेच पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्की वाचा. क्रमश.